इन्शुरन्स घ्या, इन्व्हेस्टमेंट घ्या, तुम्ही बँकेमध्ये अकाउंट ओपन करा, परंतु आपल्याला हे जेव्हा करतो आपण तेव्हा आपल्याला खूप घाई लागली असते. कधी माझं अकाउंट ओपन होणार, कधी माझा इन्शुरन्स निघणार. पण ह्याच्या बॅकएंडला काही गोष्टी करणं गरजेचं आहे. ते म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट ते म्हणजे इन्शुरन्स असेल, गुंतवणूक असेल तर तिथे नॉमिनी लावणं. आज भारत सरकार दर 3 महिन्याला एक डेटा रिलीज करते. आता लेटेस्ट डेटा आहे की 1.25 करोड बेवारस अकाउंटला ठेवले. हे का होतं? कारण ज्यांच्यासाठी तो काढला जातो त्यांना प्रॉपर नॉमिनेशन केलं जात नाही आणि त्यांना सांगितलंही जात नाही. याच्याच रिलेटेड एक केस स्टडी मी सांगेन की ज्यांनी हेल्थ इन्शुरन्स काढला होता कोविडमध्ये, ते सगळे घरातले व्यक्ती ऍडमिट झाले आणि त्यानंतर त्यांचा जो मेन कोर पर्सन होते ते एक्सपायर झाले. परंतु त्यांनी त्या हेल्थ इन्शुरन्सवर नॉमिनी कुणाला लावलेला नव्हता, ना आईला, त्यांच्या वाईफला, मुलं नव्हती त्यांना. आता झालं असं की त्यांना 4,65,000 रुपये कंपनीने सँक्शन केलेले आहेत, परंतु ते जाणार कुणाकडे? आईकडे जाणार की वाईफकडे जाणार? मग इथे त्यांना आता लिगल हेअर सर्टिफिकेट द्यावं लागतं, ज्याची कॉस्ट 50,000 ते 60,000 रुपये. म्हणजे 4,65,000 रुपये मिळवायला जे फक्त फॉर्मवर तुम्हाला नॉमिनी टाकायचा होता तो न टाकल्यामुळे 40,000 ते 50,000 रुपये फक्त लिगल हेअर सर्टिफिकेट, आणि या सगळा आज पैसे मिळवायला तो 1-2 वर्षाचा काळ. त्यामुळे नॉमिनेशन खूप महत्वाचं आहे, भले मग तुमची इन्व्हेस्टमेंट 10,000 असू दे किंवा 10 लाख असू.